पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो। सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो, त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो। ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जगाला दाखवून दिलेले आहे। त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे। इंडिया अलायन्सची उद्या दिल्लीमध्ये बैठक होते आहे, तुम्ही स्वतः उपस्थित राहणार आहात का आणि काय निर्णय घेण्यात येईल? आता काय बैठकीच्या आधी निर्णय कसं सांगू? सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईल, कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील। आज मुंबईतले खासदार मला भेटले, उद्या बाहेरगावचे खासदार येतील। सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील, त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई, अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचेल। एक तुरी करतो मला त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल। आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही। देशातली लोकशाही वाचवली पाहिजे, देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे, ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती। तीच भावना आजही कायम आहे।